लहान आले पोरं, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे? जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरिया मिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवाय सांगा बरं. तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाची तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणतं चाललंय? अन्नदान गरिबानेच घाला. आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीचा. महिला मंडळ भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा, अर्धीच द्या पण ताजी द्यायचा. त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते का बावळात बिवळाट होती. आणि आमची महाराज मंडळी म्हणती गाढव दिसलं त्यांना. अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं. ते काय असं कोणी उठायचं? ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोरांना? इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतका नाही केला बघ त्यांनी केला. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे का? आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागले का साधी बोलत का? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळ. आजपासून जर महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू काय शेवाय लिहून घे. दिवाळी खात नाही तू, ले कसं. वीज जपून वापरा. घरांमधल्या लाईटा कमी प्रमाणात वापरा. हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांचे. एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे. भामटे किती भरले? 300, माघार घेतली 250, शिल्लक राहिले 50, फुटून गेले 20, राहिले 2. पण भरला तर कचकून होते 100 फॉर्म खपले. हे फॉर्म घेणारा कुणाला 1.5 लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर्म घेणार नाही हो, जग मार तिकडून. नाहीतरी महाराज काय झालं, किती लोकांनी फॉर्म भरू द्या, शेवटी दोघे. मग या बाकी त्यांनी का आला पेपरला येण्यासाठी लाल करायची घेण्याची घेतला फॉर्म. लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार. अरे मग झकच मारायची नाही ना. काय तुया वाचून चाललं होतं का काय? तू मोठा देश सेवक पडला का? बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत, 50 घेतो मी माघार. मग तशा चोऱ्या कर ना. तुला भिक्का आला मागवतो याच्या त्याच्यापाशी. लग्ना इतका खर्च हळदीला आहे महाराज आपल्याकडं. लग्ना इतका खर्च हळदीला आहे. 2-4 श्लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात. बावळ्याचा बाजार नाही त्या. पुरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून. आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती, नवरदेव नाचते. तितकी भिकार आवलं तिचे नवरदेव. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं गेलं. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशिता अजिबात करीत नाही.
हा बऱ्याच लोकांना वाटतं हे पळ प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण. नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षकाची 35 मिनिटाचा तास, 5 मिनिटं वर्गात जायला राहिले 30, 5 मिनिटं फळापूस आहे. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली लग्न इतका खर्च हळदीला आहे महाराज आपल्याकडं, लग्न इतका खर्च हळदीला आहे. 2-4 श्लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही तर पुरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून, आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती, नवरदेव नाचते तितकी भिकार आवलं तिचे. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली तुम्ही नवऱ्यावर किती प्रेम करा, नवरा आहे तो केलंच पाहिजे पण रस्त्यानं नाही. अरे मोटरसायकलवर जोडपं चालावा आणि आपण पुढून यावा, पाहत नाही पाहत आपल्याला वाटतं कुठून आलो बा आपण. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना, लफडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं गेलं. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. 3रा बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. हा बऱ्याच लोकांना वाटतं हे पळ प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या.